गेल्या 2 महिन्यात जेनझींनी पूर्ण देश ढवळून काढला असं दिसतंय आपल्याला त्यांच्या आंदोलनामुळे. तर हे आंदोलन ह्याच्या आधीच्या आंदोलनांपेक्षा सर्वार्थानं वेगळं ठरलं असं म्हटलं जातं. तर तुम्ही कसं बघताय या आंदोलनाकडे? व्यावसायिक शिक्षण महाग आहे आणि जॉब्स पण त्या प्रमाणात होत नाही आहेत. तर याच्यामुळं तो एक जे संताप आहे, जो राग आहे, फ्रस्ट्रेशन आहे, ते फ्रस्ट्रेशन कधीतरी सरफेसवर येत असतं. दर 10 वर्षांनी आपल्या इकडं व्यावसायिक शिक्षणाच्या फिया दुप्पट होत आहे. म्हणजे 2015-16 मध्ये इंजिनिअरिंग कॉलेजची सरासरी फी पुण्यातल्या ही 70 ते 80 हजार असेल वर्षाला, तर ती आत्ता ऑलरेडी 2.25 लाख ते 2.5 लाखाच्या दरम्यान. 23 लाख मुलं ज्या परीक्षेला बसतात त्या परीक्षेत पेपर फुटण्यासारखी गोष्ट जी आहे ती फार मोठी एक क्रिमिनल आणि या मुलांच्या आयुष्याशी खेळणारी. उद्घाटनाच्या भाषणात वाजपेयी साहेब असं म्हणाले होते की संशोधनासाठी GDPच्या 1% रक्कम खर्च करायला हवा आणि त्यासाठीची तरतूद आम्ही करू. आता 26 वर्ष झालेले आहेत आणि अजूनही आपण GDPच्या 1% रक्कम खर्च करत नाही आहोत. हॉलिवूडमधल्या काय सेलिब्रिटीजच्या मुलांना तिथल्या ख्यातनाम शाळेमध्ये प्रवेश मिळवून देण्यासाठीचं एक रॅकेट होतं. ते रॅकेट ध्वस्त केल्यानंतर तिथल्या एका मासिकामध्ये एक लेख आला होता. त्या लेखाचं शीर्षक होतं की मेरिट इज अ मिथ क्रिएटेड बाय रिच. म्हणजे गुणवत्ता हे एक मिथक आहे आणि ते श्रीमंतांनी तयार केलं. शिक्षण हे एक समतेचं फार मोठं साधन आहे. ते साधनच हळूहळू विषमता निर्माण करते की काय अशी परिस्थिती झाली आहे. कारण शिक्षणाचं खूप मोठ्या प्रमाणावर एक बाजारीकरण झालेलं आहे. जेव्हा ते गलवानमध्ये झालं तेव्हा चिनी वस्तूंवर बंदी घाला म्हणजे चीनला धडा मिळेल वगैरे. असं आज 5 वर्षांनंतर आपली चीनबरोबरची आयात ही वाढलेली आहे, चांगली वाढली आणि लक्षणीय साईजमध्ये वाढलेली आहे, जवळजवळ 1.5 पटीने वाढलेली आहे. सार्वजनिक प्रश्नांवर आपण खाजगी उत्तरं शोधतो. म्हणजे असं आहे, जर सार्वजनिक वाहतूक स्थानिक नगरपालिका, महानगरपालिका किंवा राज्य सरकार यांनी करायची व्यवस्था आहे ती चांगली नसेल तर लोकांनी सरकारवर दबाव आणून ती व्यवस्था चांगली करायला पाहिजे. परंतु आपण काय केलं ते विसरून गेलो आहे. आपण काय करतो, आपलं खाजगी वाहन घेतोय. मग त्या बसच्या फंदातच पडायला नको. ती वेळेवर धावो न धावो, बंद पडो, आपल्याला काही देणं घेणं नाही आहे.